एकूण सह्याद्री रांगेमधले जे तीव्र उताराचे घाट पाहिले तर हा सर्वात कमी तीव्र उताराचा असलेला आणि शिवाय कल्याण बंदरापासून ते जुन्नर मार्गे पैठण मग तिथून पुढे जे व्यापारी माल हे केले जायचे त्याच्यासाठी सगळ्यात सुलभ असलेला असा हा नाणेघाटाचा मार्ग. पण हा नुसता व्यापारी महामार्ग नाही आहे किंवा नुसता महामार्ग नाही आहे, तर हा आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग आहे. जुन्नर एक असा तालुका आहे की जो भारतात सगळ्यात जास्त लेण्या एकाच तालुक्यात असणारा तालुका म्हणजे जुन्नर तालुका आहे. साधारणतः 250 ते 350च्या आसपास लेण्या एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. तर त्या काळामध्ये ते एक परकीय प्रवासी आहे, तो प्रवासी लिहितोय की मला 3 दिवस इथं मुक्काम करावा लागला. खाली जायला ट्रॅफिक जाम झालं होतं, त्या मिठाच्या गोणी सगळ्या वर येत होत्या. मोठमोठे होर्डिंग्स कंपनीचे त्यांच्या प्रोडक्टचे जे हमरस्त्यावर लागतात, छोट्या खेडेगावाच्या जाणाऱ्या रस्त्याला नसतात ते, मग त्याच ठिकाणी काय आहेत कारण सतत वाहनांची ये जा आहे, लोक पाहतात आणि मग त्यांच्या मालाची ॲड होते. थोडक्यात कदाचित हा तसाच काहीतरी त्यावेळेसचा जुना प्रकार असावा, कारण या मार्गावर राबताच इतका प्रचंड आहे. मग आल्या गेल्या लोकांनी फक्त भारतातीलच नाही तर दुसऱ्या देशातून आलेले जे व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा इथली राजवट काय आहे, इथे कोण राज्य करतंय, हे किती शक्तिशाली आहेत, किती चांगलं असं हे साम्राज्य आहे, हे कळावं लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांना किंवा इतर लोकांना. भारतातून परदेशात जाणारा म्हणजे निर्यात केला जाणाराही माल तेवढाच आहे. कारण आपले मसाल्याचे पदार्थ असतील, मसाल्याच्यासाठी तर भारत पहिल्यापासूनच प्रसिद्ध, ते सगळ्यात जास्त. त्याचबरोबर काही आभूषण अलंकार हे सुद्धा आपल्या देशातून तिकडं नेलेले आहेत आणि विशेषतः रेशमी वस्त्र. बरोबर, ते अगदी प्राचीन काळ म्हणजे सातवाहनांचा घेतला तिथून मध्ययुगीन कालखंड म्हणजे प्रत्यक्षात यादव कालखंडापासून ते शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंतचा कालखंड घेतला, ब्रिटिश कालखंड, ब्रिटिशात पण ह्याच्या व्यापारी वाहतुकी व्हायच्या. होय. आणि कारण तोपर्यंत हमरस्ते जोपर्यंत पक्के सगळीकडे झालेले नाहीयेत तोपर्यंत दुसरा पर्यायच नाहीये ना तुम्हाला. बरोबर. हळूहळू जशा रस्त्याच्या सोयी सुविधा अधिक मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाल्या आणि मग हळूहळू या घाट मार्गांचं महत्व तुलनेने कमी झालं. व्यापारी माल असेल किंवा घरची माणसं असतील, तुम्ही तिथनं गेलात की तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो, तो टोल. पण केवळ व्यापारी मालासाठी जेव्हा ती आकारली जाते, जो टॅक्स आकारला जातो, ती जकात. त्याच्यामुळे हे अर्थात याला जकातीचं रांजण म्हटलं जातं, पण हे जकात गोळा करण्यासाठीच असेल याची ही पूर्ण शाश्वती आपण देऊ शकत नाही. राजधानीपैकी भारताची आर्थिक राजधानी कोणती म्हटलं तर आपल्याला मुंबई हे उत्तर येतं. बरोबर. तसंच सातवाहनांच्या काळात सातवाहनांची आर्थिक राजधानी कोणती तर ती जुन्नर. बर, म्हणजे इतकं महत्व या जुन्नर शहराचं होतं. म्हणजे देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या सह्याद्रीच्या या कड्यावरती सध्या मी उभा आहे. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं, हा सगळा ठाणे जिल्हा आहे आणि मी आत्ता उभा असलेला जो डोंगर आहे किंवा इथून पुढची जी बाजू आहे ती आहे पुणे जिल्ह्यातली, म्हणजेच देशाची. देश आणि कोकण आपण अशा पद्धतीने म्हणतो, जे सह्याद्री डोंगर रांगेने जे विभागलेला आहे तो हा भाग आहे. खरं तर ही सीमा आहे. आणि आत्ता हा जो तुम्ही मार्ग बघताय माझ्या वाटत, मी ज्या मार्गावरती उभा आहे तो ऐतिहासिक नाणेघाटाचा मार्ग आहे आणि या नाणेघाटाला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. खरं तर सातवाहन काळातील हा व्यापारी मार्ग आहे आणि ज्या वेळेला कुठल्याही लॉजिस्टिक गाड्या कुठल्याही वाहतुकीच्या सोयीसुविधा नव्हत्या, त्यावेळी देशातनं म्हणजेच आत्ताचा जो काय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आहे तिकडनं त्या राज्यातला जो व्यापारी माल असायचा तो ज्या वेळेला एक्सपोर्ट किंवा आत्ताच्या समुद्रमार्गे दुसऱ्या देशात घेऊन जायचं असायचं, त्यावेळेला मुंबई असेल किंवा त्या काळी समुद्राच्या कडेला जाण्यासाठी सह्याद्री उतरून जावं लागायचं, म्हणजे हे कडे उतरून जावं लागायचे. त्यासाठीचा हा जुना व्यापारी मार्ग आहे. आता जर तुम्ही बघितलं तर अगदी खोल असा हा मार्ग आहे. समोर माझे जंगल दिसतंय आणि त्या
समोरून जर आपण तो जो रस्ता बघतोय तर तो रस्ता थेट पुढे मुंबई साईडला जातो. पण हा जो रस्ता आहे यातनं जनावरं लोक इथून व्यापारी मालाची ने आण करायचे किंवा महत्त्वाचा तो एक मार्ग होता सातवाहन काळातला. ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. इथं जकात आकारला जायचा व्यापारी मालासाठी. त्या जकात गोळा करण्यासाठीचा रांजणसुद्धा या ठिकाणी आहे. या भागाचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे नाणेघाटाचं काय वैशिष्ट्य आहे ॲग्रिकल्चर किंवा शेतमालाच्या व्यापाराच्या अनुषंगाने काय महत्त्व या नाणेघाटाचं आहे. यासोबतच जुन्नरच्या किंवा या परिसराच्या आजूबाजूला कुठली कुठली अशी ठिकाणं आहेत की जे महत्त्वाचे आहेत इतिहासाच्या संदर्भाने. या संदर्भात आपण माहिती घेतोय. आपल्यासोबत इतिहास अभ्यासक विनायक खोत सर आहेत. सर, लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. इथून इथपर्यंत अगदी 10 मीटर चालू आहे मी, मला धाप लागते. नेमकं काय सांगाल नाणेघाटाबद्दल? आता तुम्हीच सविस्तरपणे काय जे आहे ते सांगा. अगदी नाणेघाट प्रथमतः म्हणजे आत्ता तुम्ही जो म्हणालात की कोकणाला देशापासून जोडणारा असा हा जो घाट आणि त्यातल्या त्यात तरी हा उतार त्यातल्या त्यात एकूण सह्याद्री रांगेमधले जे तीव्र उताराचे घाट पाहिले तर हा सर्वात कमी तीव्र उताराचा असलेला आणि शिवाय कल्याण बंदरापासून ते जुन्नर मार्गे पैठण मग तिथून पुढे जे व्यापारी माल हे केले जायचे त्याच्यासाठी सगळ्यात सुलभ असलेला असा हा नाणेघाटाचा मार्ग. पण हा नुसता व्यापारी महामार्ग नाही आहे किंवा नुसता महामार्ग नाही आहे, तर हा आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग आहे. महामार्ग होता त्या काळात. बरं, आंतरराष्ट्रीय का म्हणतोय तर सातवाहनांच्या काळापासून म्हणजे त्यांच्या अगोदरही आपले बाह्य देशांशी व्यापार असलेले आपल्याला गुप्त साम्राज्यामध्ये वगैरे त्या गोष्टीची माहिती मिळते. तशीच सातवाहनांच्या काळामध्ये आपल्या भारताचा व्यापार विशेषतः महाराष्ट्राचा हा रोम इटाली या देशांशी जोडला गेलेला होता. आणि विशेषतः आता हे सातवाहन सम्राट ज्यांना महाराष्ट्राचे आद्य सम्राट मानलं जातं. आता आद्य सम्राट का त्याच्या अगोदर असतील पण त्यांचे लिखित पुरावे असे भक्कम पुरावे असे कुठे मिळत नाहीत. आणि इथे मात्र सातवाहनांच्या काळात वेगवेगळे जे शिलालेख सापडतात किंवा त्यांच्या काळात झालेल्या लेणीचं काम डोंगरांमध्ये खोदलेल्या या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या परिसरामध्ये त्यांचे कॉयनेजेस असतील किंवा काही खेळणे असतील, काही आभूषणं असतील, हे सगळे प्रकार सापडलेले आहेत. आणि त्याच्यामुळं तो ज्ञात इतिहास आणि म्हणून म्हणालो की महाराष्ट्राचे पहिले ज्ञात सम्राट सातवाहन आणि त्यांच्या काळापासून परदेशाशी असलेला व्यापार म्हणून याला आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग, हा नुसता महामार्ग म्हणता येणार नाही. क्या बात आहे सर. आता आपण आहे ना या ठिकाणी ही जी म्हणजे त्याच वेळची मला वाटतं ही गुहा आणि लेणी आहे. होय, ही नेमकं काय आहे आता थोडंसं आपण बघूया आणि त्यानंतर इतिहास तर आपल्याला जाणूनच घ्यायचा आहे. तत्पूर्वी मला सांगा, हा जो घाट आहे एक्झॅक्ट घाट किती अंतराचा असेल आणि तिथून पुढं तो जो सपाटा मार्ग आहे हायवे लागेपर्यंतचा तो किती आहे? हा साधारणतः 2-1 किलोमीटर पर्यंतचा हा पूर्ण घाट मार्ग आहे जो चढून यायचा आहे. आणि त्याच्या अगोदर 3 किलोमीटर जो आजचा अहिल्यानगर मुंबई जो रस्ता आहे त्या रस्त्याला पुन्हा जाऊन मिळणारा असा हा टोटल 5 किलोमीटरचा सध्याचा उत्तम असा ट्रेक. आणि त्याच मार्गाने आपल्याला जावं उतरावं लागतं. बरं, आता हा जो तुम्ही सांगितला आंतरराष्ट्रीय व्यापारी महामार्ग, तर इथं ज्या वेळेला आता हा उतार म्हणजे घाट सुरू होतो तिथंच लेण्या ही जी लेणी कोरली त्यामध्ये आपल्याला काही लिहिलेलं आहे आतमध्ये. तर याच्या मागचा काय हेतू असावा का पुढच्या पिढीला किंवा पुढच्या काळात जे राजे होतील किंवा साम्राज्य बदलत जाईल त्यांना त्याचा एक ऐतिहासिक पुरावा म्हणून किंवा काय हेतू साधारणतः असतो? कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो लेण्या कोरलेल्या आहेत. आता जुन्नर एक असा तालुका आहे की जो भारतात
सगळ्यात जास्त लेण्या एकाच तालुक्यात असणारा तालुका म्हणजे जुन्नर तालुका आहे. साधारणतः 250 ते 350च्या आसपास लेण्या एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळतात आणि काही जैन लेणी, हिंदू पद्धतीच्याही लेणी आहेत. आता या लेणीबद्दल सांगायचं झालं तर ही कशाशीही संबंध, कोणत्याही धर्माशी संबंधित नसलेली, परंतु इथे जो एक शिलालेख आहे त्या शिलालेखाच्या माध्यमातून जे कळालंय की एका साम्राज्य, आणि ते साम्राज्य किती मोठ्या प्रमाणात किती समृद्ध होतं याविषयी माहिती सांगणारं किंवा किती पराक्रमी होतं याविषयी माहिती सांगणारा शिलालेख हा या ठिकाणी जर खोदला गेला असेल, या लेणी खोदून मग हा शिलालेख तयार केला असेल, तर हे निश्चित आहे की हा मुख्य महामार्ग आहे, आंतरराष्ट्रीय महामार्ग. बरोबर. आजच्या काळात मोठमोठे होर्डिंग्स कंपनीचे, त्यांच्या प्रोडक्टचे, जे हमरस्त्यावर लागतात, छोट्या खेडेगावाच्या जाणाऱ्या रस्त्याला नसतात, ते मग त्याच ठिकाणी काय आहेत, कारण सतत वाहनांची ये जा आहे, लोक पाहतात आणि मग त्यांच्या मालाची ऍड होते. थोडक्यात कदाचित हा तसाच काहीतरी त्यावेळेसचा जुना प्रकार असावा, कारण या मार्गावर राबताच इतका प्रचंड आहे. मग आल्या गेल्या लोकांनी, फक्त भारतातीलच नाही तर दुसऱ्या देशातून आलेले जे व्यापारी आहेत त्यांनी सुद्धा इथली राजवट काय आहे, इथे कोण राज्य करतंय, हे किती शक्तिशाली आहेत, किती चांगलं असं हे साम्राज्य आहे, हे कळावं लोकांना, येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांना किंवा इतर लोकांना. त्याच्यासाठी हा शिलालेख मुद्दाम इथे कोरून घेण्यात आला असावा. ह्याच्यावरती नेमकं हा जो उल्लेख आहे, नेमकं काय काय उल्लेख आहे, म्हणजे सातवाहनाच्या राज्याचा उल्लेख आहे की काही, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, हे जे लिहिलंय किंवा कोरलेलं जे आहे? आता हे जे हा जो पूर्ण शिलालेख आहे, माझ्या डाव्या बाजूला हा पूर्ण, डाव्या बाजूच्या भिंतीवर हा पूर्ण 10 ओळीचा शिलालेख होता आणि उजव्या बाजूच्या भिंतीवर हा पूर्ण 10 ओळीचा, असा एकूण 20 ओळीचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शिलालेख हा. या शिलालेखाची लिपी आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी? हो, ब्राह्मी. पण वाचण्याची भाषा मात्र त्याची प्राकृत आहे. तर त्याची सुरुवात या इथून होते आणि मग अशा प्रकारे तो आपण जसं मराठी वाचतो अगदी त्याच पद्धतीने अगदी वासुदेव, संकर्षण म्हणजे बलराम, अशा देवी देवतांना वंदन करून आणि मग हा शिलालेख सुरू झालेला आहे. आणि याच्यामध्ये सातवाहनांची जी अत्यंत पराक्रमी असलेली सम्राज्ञी राणी नागणिका किंवा नायनिका अशा दोन्ही नावं घेतली जातात, तर त्यांनी जे वेगवेगळे यज्ञ केले आणि म्हणजे त्या स्वतः सम्राज्ञी आहेत, तर त्यांच्या काळात जे वेगवेगळे यज्ञ झाले 16 ते 18 यज्ञांची नावं सुद्धा या शिलालेखामध्ये आहेत. आणि त्या यज्ञांमध्ये कोणकोणती दक्षिणा दिली आहे, मग ती जमिनीच्या स्वरूपात असेल, मग ती नाण्यांच्या स्वरूपात असेल. त्याच्या काळात जे आपण भटजीला दक्षिणा देतो. हो, अगदी अगदी. केवळ भटजींनाच नाही तर साम्राज्याला मदत करणारे सर्व प्रकारचे बलुतेदार असतील त्यांना त्यांच्या त्यांच्या पराक्रमाप्रमाणे त्यांना ते दिलेलं आहे. आणि याचं यज्ञाचं पौरोहित्य करणाऱ्यांना सुद्धा त्या दानं दिलेत. मग गायी दान दिलेले आहेत किंवा घोडे दान दिलेले आहेत, जमिनी दान दिलेले आहेत, रथ दान दिलेत, असे वेगवेगळे दान असलेले उल्लेख या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या राज्यात जे जे काही घडलंय असे काही पराक्रमाचे उल्लेख आहेत का? याचा साम्राज्य एवढा मोठा आहे, आम्ही जनतेसाठी असं करतो, असं काही आहे का? फक्त अध्यात्माच्या दृष्टिकोनात नाही? ओके, हा केवळ अध्यात्माच्या दृष्टिकोनातून नव्हे तर याच्यामध्ये जे राणी नागणिका किंवा नायनिका त्यांनी जे वेगवेगळे यज्ञ केलेले आहेत त्याच्यापैकी एक सर्वांना परिचित असलेले राजसूय आणि अश्वमेघ यज्ञ. हा अश्वमेघ यज्ञ राणी नागणिका, सम्राज्ञी नागणिका यांनी 2 वेळा केलेला आहे. बर, त्याचं काय वैशिष्ट्य? आता अश्वमेघ हा यज्ञ असा असतो की तो मुख्य अश्व जो आहे, मग त्याचं
सगळे पूजा वगैरे जे काही विधी करून आणि तो अश्व बाहेर काढला जातो आभूषणाने अलंकृत असलेला, आणि त्याच्या पाठीमागे ही सातवाहनांची चतुरंग सेना, आणि हा अश्व ज्या ज्या भागातून जाईल त्या त्या भागामध्ये जर कोणी त्या अश्वाला अडवलं तर त्याच्या विरुद्ध त्याच्याशी हे सैन्य लढणार, त्याला जिंकून घेणार, त्याला मांडलिक म्हणून पुढे निघणार. जिथे अडथळा नाही झाला, अडवलं नाही, तिथे तो सरळ पुढे निघणार. याचा अर्थ ही लोक मांडलिकत्व पत्करायला अगोदरच तयार आहेत असं. पण याच्यामध्ये मी राणी नागनिका यांना पराक्रमी का म्हणतोय, तर अश्वमेघ यज्ञाची एक अट आहे की जर तो अश्व अडवला आणि त्या अडवलेल्या अश्वाच्या सैन्याबरोबर युद्ध जर सुरू झालं आणि त्या युद्धामध्ये हा अश्वमेघ हा जो अश्व आहे हा जर विरुद्ध सैन्य जिंकून घेण्यामध्ये यशस्वी झाले की पुन्हा परत त्या सम्राटाला पुन्हा तो प्रकारचा यज्ञ करण्याचा अधिकार नाही. ओके. आणि असे दोन अश्वमेघ केलेत. मग याच्यावरनं कळतं आपल्याला की राणी नागनिका किती पराक्रमी होत्या. क्या बात. तर एकंदरीत म्हणजे आत्ताच्या काळात म्हणजे प्रत्येक सरकार आपापली ऍड करतं, त्या पद्धतीची ऍड होती. जागतिक पातळीवरती दाखवण्यासाठीची ही ऍड आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता सर हा जो आपण रस्ता आहे ह्याच्यावरती कुठले कुठले प्राण्यावरनं वाहतूक व्हायची साधारणतः? हा, आता याच्यामध्ये ते थोडंसं अधिक क्लिअर करतो. जेव्हा सातवाहनांच्या काळात असलेल्या बंदरांचा जो उल्लेख येतो तो कल्याण, शूरपारक, चेमूल म्हणजेच आजचं चौल, कल्याण आणि नालासोपारा ही जी बंदरं, तर विशेषतः ते शूरपारक बंदर आणि कल्याण बंदरावरून जो माल यायचा, मग तिथून हे तर परदेशी व्यापारी त्यांच्याकडे ते काय स्वतःची वाहतूक करणारी यंत्रणा तर आणू शकणार नाही जहाजातून. बरोबर. मग तिथे त्यांच्यासाठी ज्या आजचे लॉजिस्टिक सिस्टीम म्हणतो ना आपण, की तिथनं बैलगाडी हायर करून ती इथपर्यंत आणायची. इथं पण तळ असेल? हो, अर्थात. मग इथे पुन्हा प्राण्यांचा तांडा असेल जो वर आणणारा, मग त्याच्यामध्ये खेचर असेल, गाढव असेल, घोडे असतील, रेडा असेल, अशा प्राण्यांच्या पाठीवर किंवा मॅन्युअली माणसं हायर करून त्यांच्या पाठीवर ते ओझं देऊन या पद्धतीने हा व्यापारी माल हा गाडावर या घाटाच्या माध्यमातून देशावर आणला जायचा. आणि साधारणतः एक्सपोर्ट जास्त व्हायचं म्हणजे इकडनं जास्त जायचं की यायचं, म्हणजे एक अंदाजे जर आपण बघितलं तर काय काय तुमच्या मते? दोन्ही गोष्टी तशा समान पातळीत आहेत. कारण इकडनं जाणाराही म्हणजे भारतातून परदेशात जाणारा म्हणजे निर्यात केला जाणाराही माल तेवढाच आहे. कारण आपले मसाल्याचे पदार्थ असतील, मसाल्याच्यासाठी तर भारत पहिल्यापासूनच प्रसिद्ध, ते सगळ्यात जास्त. त्याचबरोबर काही आभूषण अलंकार हे सुद्धा आपल्या देशातून तिकडं नेलेले आहेत. आणि विशेषतः रेशमी वस्त्र. बरोबर. पैठणी साडी जी हो 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 ह्याच्यात त्यावेळी पण सर उल्लेख आढळतो पैठणी साडी. पैठणी साडी असा उल्लेख जरी आढळलेला नसला किंवा माझ्या वाचनात तरी अजून नाही, पण त्या काळातले जी तलम वस्त्र, जी रेशमी वस्त्र जी आहेत आणि ते वस्त्र रेशमाच्या धाग्यापासून ते बनवण्याचं तंत्र मात्र हे फक्त भारतीयांना ठाऊक होतं. याचे मात्र उल्लेख या कालावधीमध्ये आपल्याला मिळतात. भारतीय कापड हे जगात प्रसिद्ध होतं त्या काळापासून. होय होय होय, बरोबर, नक्कीच. आणि मग तिकडनं आयात केला जाणारा जो माल आहे तो विशेषतः वेगवेगळी आभूषणं किंवा सुगंधी द्रव्य, त्याच्याबरोबरच मद्य सुद्धा त्यावेळेस सुद्धा एक्सपोर्ट केलं जायचं. तर अशा प्रकारे आणि इतर गोष्टी ज्या आपल्याकडे नाहीयेत असा जो माल तो इकडे आणला जायचा. बरं. सर मग आता सातवाहनाचे, आता हा एक त्याला जोडून मला आता सुचला तो प्रश्न की सातवाहनाची राजधानी पैठणमध्ये होती. त्या काळी काय जायकवाडी धरण नव्हतं, आत्ताच होतं. बरोबर. पण आता तो परिसर आत्ताच जर बघितला मराठवाडा दुष्काळ, त्यावेळी पण दुष्काळ वगैरे असायचा काय, म्हणजे असे काही संदर्भ आढळतात का? कारण की मराठवाडा विदर्भामध्ये
दुष्काळ आता आपल्याला बघायला मिळतो आणि त्यावेळेचं आर्थिक समृद्धता शेतीवरतीच मला वाटतं अवलंबून असेल. मग सातवाहनाचा तो परिसर असा किती होता, किती लांबपर्यंत होता? म्हणजे आपण जर पैठणला मध्यभागी ठेवला आत्ताच्या पैठणला तर काय सांगाल? सातवाहनांचा एकूण परिसर म्हणजे सर्वसाधारणपणे धरला तर आजचं आंध्र प्रदेशापासून महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा काही भाग, इकडं गुजरातपर्यंतचा काही भाग, इतक्या मोठ्या प्रमाणात हे सातवाहन साम्राज्य विस्तारलं गेलेलं होतं. बर. आणि तुम्ही जे म्हणालात की त्यावेळेसची आणि आत्ताची परिस्थिती जी पूर्ण वेगळी वाटतीये, तर दुष्काळ सदृश्य किंवा काय निसर्गतः काही घाला आला असेल तर आला असेल, पण एक निश्चित आहे की सातवाहन साम्राज्यच इतकं समृद्ध होतं आणि त्यांची ती पैठण राजधानी जर त्यांनी केली असेल तर निश्चितच त्यावेळेसचं जंगल, त्यावेळेसची एकूण वातावरणाची परिस्थिती, म्हणजे निसर्गसुद्धा पूर्ण प्रमाणात जेव्हा आपलं काम करत असतो. गोदावरी नदी ऍक्च्युली खूप समृद्ध आहे, गोदावरी आजही समृद्ध आहे. अगदी. तर तिकडे सुद्धा याच प्रकारचं जंगल वगैरे या सगळ्या गोष्टी आणि पाणी वगैरे याची कुठलीही वानवा नसलेला असंच एक सधन संपन्न असं ते शहर निश्चितच असावं हे आपल्याला ठामपणे सांगता येतं. काळानुसार हळूहळू बदल होत गेले व माणसाची एन्क्रोचमेंट जास्त वाढली, माणूस अधिकाधिक जंगलात घुसत गेला आणि पर्यायाने तिथली भौगोलिक परिस्थिती थोडीशी बदल होऊन त्याच्यात निसर्गामध्ये सुद्धा मग बदल झाला आणि पर्यायाने आपल्याला आजचं दिसतंय. म्हणजे ह्या सगळ्या नाणेघाटावरती किंवा ह्या सगळ्या ह्याच्यावरती पूर्ण अधिकार त्यावेळी सातवाहनांचा होता. हो. आणि त्याच्यानंतर कधीपर्यंत हा जो घाट आहे, हा व्यापारी मार्ग कार्यान्वित म्हणजे चालू होता, ह्याच्यावरती कधीपर्यंत प्रवास केला जायचा? कधीपर्यंत म्हणण्यापेक्षा हा प्रवासाचा ओघ जो आहे ना तो अजूनही तुटलेला नाहीये. बर. म्हणजे अगदी प्राचीन काळ म्हणजे सातवाहनांचा घेतला तिथून मध्ययुगीन कालखंड, म्हणजे प्रत्यक्षात यादव कालखंडापासून ते शिवाजी महाराजांच्या कालखंडापर्यंतचा कालखंड घेतला, ब्रिटिश कालखंड. ब्रिटिशात पण ह्याच्या व्यापारी वाहतुकी व्हायच्या? होय. आणि कारण तोपर्यंत हमरस्ते जोपर्यंत पक्के सगळीकडे झालेले नाहीयेत तोपर्यंत दुसरा पर्यायच नाहीये ना तुम्हाला. बरोबर. हळूहळू जशा रस्त्याच्या सोयी सुविधा अधिक मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाल्या आणि मग हळूहळू या घाट मार्गांचं महत्व तुलनेने कमी झालं. आणि आजही लोक, इथले स्थानिक लोक, खाली जायचं असेल कोकणात तर इथनं 27 किलोमीटर जुन्नरला जा, मग वळसा घालून एसटीने या, त्याच्यापेक्षा 1.5-2 तासात ते पोहोचतायत तिथे. बरोबर. हे काय ह्याचा रूटचा मार्ग आहे, लेणीच फक्त लिहिलं? हे लेणीच आहे, म्हणजे जुन्नर पासून येणार ह्या रांजणापासून दिलेला हा मार्ग आहे ऍक्च्युली. आणि या लेण्या त्याच्या वर्णन दिलेलं आहे, त्याला स्कॅनर दिलाय. आता 18 तारखेला आर्किओलॉजीचे अधिकारी यांच्या हस्ते ते उद्घाटन झालंय त्याचं. बरं. आता हा जो रांजण आपण बघतो की बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना माहिती आहे, जकात टाकण्यासाठी म्हणजे जो काय कॉईन असायचा त्या काळाचा ते इथं जकात म्हणून टाकायचे आणि नंतर माल पुढे घेऊन जायचा. तसं आत्ताचा टोल आणि जकात ही संकल्पना काय ही आधी स्पष्ट करा. हा, अगदी सर्वसाधारणपणे बरेच जण याला टोल अशा शब्दाने ओळखतात, पण खरं तर टोल आणि जकात मधला मूलभूत फरक जर आपण जाणून घेतला, टोल म्हणजे त्या रस्त्यावरनं ये जा करणाऱ्या सगळ्या लोकांचं, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आजच्या काळात, ते अगदी त्याच्या पुढचे किती चाकं असलेली वाहन, जे व्यापारी माल असेल किंवा घरची माणसं असतील, तुम्ही तिथनं गेलात की तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो, तो टोल. पण केवळ व्यापारी मालासाठी जेव्हा ती आकारली जाते, जो टॅक्स आकारला जातो, ती जकात. त्याच्यामुळे हे अर्थात याला जकातीचा रांजण म्हटलं जातं, पण हे जकात गोळा करण्यासाठीच असेल याची ही पूर्ण शाश्वती आपण देऊ शकत नाही. हा, तो पण एक मुद्दा आहे की ज्या वेळेला जकात आपण जमा करतो त्यावेळेला इथं त्यांचे महसूल अधिकारी असतील त्या काळातल्या राज्याचे, मग ह्याच्यात कसं काय ते टाकू शकतील? अगदी. किती दिवस ह्याच्यात असं संपत्ती ठेवणार, ती पुन्हा राजाकडे पाठवत तरी असेल? हो, म्हणजे तो विषय जो आता याची 2 कारणं सांगितली जातात. हे पाण्यासाठी असेल, आता पाण्यासाठी जर असलं तर या परिसरात पाण्याच्या टाक्या आहेत,
घाट वरती. मार्ग वर येताना, खालून वर येताना 3-4 ठिकाणी पाण्याच्या कातळकुरू पाण्याच्या टाक्या आहेत जिथे बरं. थंडगार पाणी 12ही महिने मिळतं हम्म, आपल्याला. हम्म. मग जर असं असेल तर मग इथे पाण्याचं का? बरं, हे पाण्याचं म्हटलं तर याला आउटलेट पण दिलेलं नाहीये साफ बरोबर. स्वच्छता करायला. बरोबर. आता याला कॉईनचं म्हणूया आपण, समजा नाणं इथे टाकायचं टाकायचं, हा. ती नाणी छोटी छोटी आहेत. त्यावेळेसचं चलन आहे कारशपण. हे बरं. कारशपण चलन छोटे छोटे आहेत. बर. मग ते याच्यात इथं टाकणार, मग ते गोळा कधी करणार? आणि हे मग हे एकच जर टॅक्ससाठी आपले टॅक्ससाठी जकातीसाठीच असेल तर असा एका याच्यात नाही, कारण राबताच इतका मोठा आहे की हे एक रांजण पुरणार तो नाही. पुरेसं होणार नाहीये. बरोबर बरोबर. पण त्याच्याही पेक्षा त्यांना काढणं सुद्धा ते तितकंच जिकिरीचं, म्हणजे हे टॅक्ससाठी आहेच असं आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आपण त्याच्यावर शिक्का नाही मारू शकत की हा, tax अगदी, साठीच होतं. अगदी, मग सर आता सातवाहनाच्या आधीपासून पण हा मार्ग अस्तित्वात होता असं सांगतात, नेमकं काय त्याचे काही संदर्भ आढळतात का? कसे? संदर्भ आढळण्यापेक्षाही सातवाहनांच्या काळात घाटाची निर्मिती झाली असा उल्लेख नाही आहेत. ओके, मग त्याच्या आधीपासून तो चालू असेल. भले तो ओबडधोबड स्वरूपात असेल, हं. मग ती बांधणी मात्र सातवाहनांच्या काळात ती झालेली आहे. आणि त्याच्या बांधणी अगोदर म्हणजे कुठली बांधणी? बांधणी म्हणजे ती स्टेप जी आहे, आता सुरुवातीला जो भाग आपण पाहिला ती नागमोडी वळणाची वाट. हा. जनरली घाट रस्ता म्हटल्यानंतर मग इतका मोठा व्यापारी महामार्ग आहे म्हटल्यावर पायऱ्या पायऱ्या असतील. तर पायऱ्या म्हणजे कसं की एक 7 ते 8 फूट सपाट आणि एक अर्ध्या फुटाचा रेझर त्याच्यावर, अशा प्रकारचा तो एक टप्पा, परत असा पुढचा, असं करत करत ते सगळे टप्पे वर जशी उंची वाढेल तसे ते चढवत अशा प्रकारे तो मार्ग सगळा तयार केला, म्हणजे तो बांधला गेला. म्हणजे ते एक भक्कम असं स्वरूप त्यावेळी त्याची डागडुजी करण्यात आली असं आपण असं म्हणू शकतो. आणि शिवाजी महाराजांच्या काळात असं काही त्याचे काही उल्लेख आढळतात का, इथून माल घेऊन जाणं येणं किंवा असं काही का? असं काही आढळलं नाही. आता बऱ्याच वेळेला सैन्यांच्या हालचाली होत असताना हा नाणेघाट असेल किंवा माळशेज घाट असेल, म्हणजे आजचा जो रोड तो नाही, ओके, दुसरा जुना माळशेज घाट आहे. म्हणजे तो आता ऐतिहासिक स्वरूपातच गेलेला आहे तो. पण तो त्या मार्गाने इकडे दाऱ्या घाटाच्या मार्गाने, या सगळ्या मार्गाने पर्यायी मार्ग, हो हो हो, ती वाहतूक अगदी मध्ययुगीन कालखंडाच्या शेवटपर्यंत झालेली आपल्याला दिसून येते. फक्त स्वरूप कुठे बदललं, जिथे हळूहळू आधुनिक तंत्रज्ञान वाढत गेलं, मग रस्ते करण्याची कल्पना, हमरस्ते करण्याची कल्पना, मग ती विस्तारत गेली आणि पर्यायाने घाटवाटा काळाच्या ओघात बाहेर पडल्या. सर आता नाणेघाटाचं एवढं महत्व आहे, तर त्या काळी म्हणजे सातवाहनांच्या काळी आता जसा गुजरात पासून केरळ पर्यंत हा सह्याद्रीचा घाट आहे, तर फक्त या सगळ्या ह्याच्यात एकमेव वाट होती व तिकडून वरती यायला, देशामध्ये यायला? अच्छा अच्छा, ओके. किंवा काही मग काही पाकिस्तानात तसेही जात असतील, कारण दिल्ली वगैरे त्या साईडला, राजस्थान आत्ताच्या राजस्थान साईडला, पण इकडून जे समुद्रमार्गे प्रवास करून येत असतील, त्याला घाटावरून वर चढण्यासाठी एकमेव हा रस्ता होता की अजून काही अवेलेबल आहे? अगदी सुरतेपासून ते पूर्ण खाली कोकणापर्यंत, अगदी केरळापर्यंत, ही जिथे जेवढी डोंगर रांग आहे ना, त्या सगळ्या डोंगर रांगा म्हणजे समुद्राच्या लगत असलेल्या, तो तिथे ते डोंगर रांग चढून जाणाऱ्या जेवढ्या नळीसारख्या दिसणाऱ्या वाटा आहेत, त्या सगळ्या घाटवाटा आहेत. आणि असंख्य घाटवाटा, आता याच परिसरात 3 घाटवाटा अस्तित्वात आहेत. मग जर इथल्या इथेच एवढं असेल तर अख्ख्या भारतामध्ये व्यापारी महत्व असलेलं, हा, व्यापारी महत्व असलेली जी शहरं आहेत, आता जसं जुन्नर जे शहर होतं सातवाहनांच्या काळातलं, जसं आज भारताच्या राजधानीपैकी भारताची आर्थिक राजधानी कोणती म्हटलं तर आपल्याला मुंबई हे उत्तर येतं. बरोबर. तसंच सातवाहनांच्या काळात सातवाहनांची आर्थिक राजधानी कोणती तर ती जुन्नर. बर, म्हणजे इतकं महत्व या जुन्नर शहराचं होतं. म्हणजे हा सगळा नाणेघाटाचा कर जुन्नर मध्ये साचवला हो जात असावा. हो हो, की तिथं त्याचं महसूल सगळं एकत्रीकरण, त्याचं काय डॉक्युमेंटेशन असेल ते होत असेल. अगदी अगदी. मग तिथून पुढे प्रतिष्ठान नगरी, सातवाहनांची ऐतिहासिक राजधानी जुन्नर. वा, क्या बात आहे. आजही जुन्नर समृद्ध आहे महाराष्ट्रात. एकूणच तालुक्यात निसर्गाच्या दृष्टिकोनातून बघितलं तरी संपन्न आहे.
शेती अगदी संपन्न आहे. म्हणजे अख्खा अर्धी मुंबई मला वाटतं जुन्नर तालुक्यावरती अवलंबून असेल अगदी भाजीपाला अगदी. तरकारी. होय 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 आजही जी पिकं घेतली जातात मग ते फळबागा असतील, तरकारी असेल, फुलं असतील, याच्यासाठी जुन्नर तालुका आजही प्रसिद्ध आहे. एवढंच नाही, सातवाहनांच्या काळामध्ये इथे मानमोडी नावाचं लेणं आहे. तिथे 3 लेणी समूह आहे. त्यापैकी एका लेणी समूहात एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये कोणकोणत्या प्रकारची झाडं लावली आहेत त्याच्यामध्ये करंज झाडाचा उल्लेख आहे. म्हणजे प्लांटेशन केलं गेलंय. क्या बात आहे. हे कदाचित आंब्यासारखी सुद्धा झाडं ही त्या काळात प्लांटेशन केलं गेलेलं असावं. म्हणजे इथपर्यंत आपल्याला ती माहिती त्या काळापासून मिळते. सर मग फळांचं पण त्या काळी फळं भाजीपाला एवढं निर्यात होत असावी, काय एक अंदाज काय? आता फळांची निर्यात होणं ते तेवढ्या काळात टिकवून धरण्याची जी त्याच्यासाठी आणि अंतर खूप, आणि अगदी इथून मुंबईला जायचं म्हणलं तरी मला वाटतं 2 दिवस लागत. अगदी तर मग ते त्याचा टिकाऊपणा किती त्यानुसार त्या गोष्टी ठरत असतील. आणि बहुतेक फळं ही एक्सपोर्ट झालेली नसतील असा एकूण अंदाज येतो आपल्याला. बरं, आता सर शेवटच्या टप्प्याकडे वळूयात. तुम्ही सांगितलं की एवढा व्यापारी महत्त्व असलेला हा मार्ग होता, आंतरराष्ट्रीय महामार्ग तुम्ही त्याला संबोधलं, आणि परदेशी पण व्यापारी इथूनच प्रवास करायचे. पण साधारणतः किती गर्दी एखाद्या वेळेस गर्दी होत असेल तर साधारण तुमच्यामध्ये किती गर्दी असेल एका ठिकाणी? एकाच वेळेला जसे टोल नाक्यावरती वाहनं रांगा लागतात तसा रांगा लागत असाव्यात इथं, असं तुम्ही सांगितलं. अगदी काय एक तो अंदाज आहे? साधारणतः याला ठोस असा पुरावा म्हणजे आज तरी माझ्याकडे नाहीये, पण हे IQ माहितीनुसार इथे मिठाची वाहतूक खालून वर येतो. मिठाच्या गोणी आणायच्या होत्या. म्हणजे हा साधारणतः उत्तर मध्ययुगीन कालखंडातला प्रसंग बहुतेक. साधारणतः कोणतं वर्ष असेल ते? साधारणतः 17व-18व शतक. बरोबर. या दरम्यानच्या काळात शिवाजी महाराजांचाच काळ आपण. हा, ते काळ त्यांच्या नंतरचा थोडासा. तर त्या काळामध्ये ते एक परकीय प्रवासी आहे. तो प्रवासी लिहितोय की मला 3 दिवस इथं मुक्काम करावा लागला. खाली जायला ट्रॅफिक जाम झालं होतं. त्या मिठाच्या गोणी सगळ्या वर येत होत्या. बरं. त्याच्यानंतर मग ते हे सगळं तो व्यापारी माल वर आला आणि मग मला जाता आलं. मला वाटतं त्याला कदाचित याचे उपमार्ग आणखीन 2 आहेत. दाऱ्या घाट असेल, भोरंड्याची नाळ असेल, ते आहेत, ते त्याला माहीत नसावं किंवा त्याला विचारता आलं नसावं, असं काहीतरी झालं असेल, म्हणून तो प्रसंग झाला असावा असं वाटतं. बरं सर, आता हा जो म्हणजे जुन्नरकडनं असा आपण येतो आणि इकडे खाली कोकणात उतरतो, तर हा जो आता हा सपाटीचा भाग आहे त्यावेळेला जे माल जो जनावरांवरनं टाकून इथपर्यंत घेऊन येत असावेत आणि इथून पुढं काही जनावरं खाली जात असतील, काही जनावरं फक्त इथून रिटर्न जात असतील, त्यावेळेला मग इथं आत्ताच्या काळात आपण जे म्हणतो हॉटेल्स असतील किंवा गाड्या पार्क करण्यासाठी जागा, तसं जनावरं बांधण्यासाठी जागा, त्यांना खाद्यासाठीची, वैरण काढीसाठीची काही लोक, मग त्या काळची इकोसिस्टीम इथं डेव्हलप झाली असेल. कदाचित हे गाव पण असू शकतं इथं. तर काय एक अंदाजे काय असू शकतं इथं त्या काळात? अगदी नक्कीच. घाट चढताना सुरुवातीलाच थोडंसं आतल्या बाजूला इथे खाली कोकणामध्ये वैशाखरे नावाचं गाव आहे. अगदी या डोंगराच्या तळाशीच आहे. ते वैशाखरे कदाचित वैश्यग्रह, वैश्य म्हणजे व्यापारी, व्यापाऱ्यांना राहण्यासाठीची गाव, म्हणजे त्यांना सगळ्या तिथे सुविधा, हॉटेलिंग वगैरे सारख्या, लॉजिंग सारख्या सुविधा याच्या त्या असू शकतात, असं त्या नावावरनं त्या वैश्यग्रहचा अपभ्रंश होऊन वैशाखरे हे नाव आजही त्या गावाचं नाव अस्तित्वात आहे. मग अशा पद्धतीने ते वाहतूक करणारी एक सिस्टीम खाली, नंतर ती जी गुरं ज्यांच्या पाठीवर माल लादून आणलाय ते इथं आल्यानंतर ते काय गुरांवर लादूनच जाणार नाहीये, वेगवान त्यांना त्यांचा माल पोहोचवायचा आहे. मग त्यासाठी बैलगाड्यासारखी त्यांनी ती व्यवस्था. मग ही इथे आणखीन एक वेगळी सिस्टीम त्या सुविधा व्यापाऱ्यांना देण्यासाठीच्या. मग त्यांना इथे मुक्काम करावाच लागणार आहे, ते इथे थांबणारच आहे, त्यांची वस्ती इथे असणारच आहे. आणि या वस्तीचं साक्ष देणारं एक गजलक्ष्मीचं शिल्प आपल्याला तिथे पाहायला मिळतं. गजलक्ष्मीचं शिल्प हे फक्त त्याच ठिकाणी आहे. मग ते मंदिर असेल, तो वाडा असेल मोठा, किंवा तो किल्ला असेल, किंवा जाण्या येण्याचा मार्ग असेल, जिथे सगळ्यात जास्त महसूल गोळा होतो किंवा संपत्ती जास्त आहे, ते
त्या गजलक्ष्मी शिल्पाचं वैशिष्ट्य आहे, त्याच ठिकाणी ते बरं, बरं. असतं. तिथंच मग ते- गजलक्ष्मी हो, असते. इथे आहे म्हणजे निश्चित त्या स्वरूपाचं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही वसाहत वगैरे इथे असण्याचा अगदी खूप जवळ जात आहे. आता इथं 0 माईल स्टोन पण होतं असं हो, म्हणतात, तर काय हो. त्याचं एक वैशिष्ट्य आहे? हा, तो 0 माईल स्टोन म्हणजे जुन्नर तालुका, जुन्नर तालुक्यात जिथून सुरू होतोय आणि शेवटचा रस्ता जिथे येऊन थांबतोय, इथून पुढे तुम्हाला हा हा, डांबरी रस्ता रस्ता पूर्ण संपलेला आहे. संपलेला आहे. बरं. म्हणजे तो 0 माईल जुन्नर तालुक्याचा. इथून पुढं काही अंतर पुढे गेलं म्हणजे नो मॅन्स लँड सारखं बरोबर. अंतर सोडलं हा. की मग पुढे ठाणे जिल्हा सुरू होतो. म्हणजे बरोबर. पुणे जिल्ह्याची हद्द संपते ती इथे संपते, हम्म. म्हणून याला 0 माईल स्टोन. तो कदाचित हाच असावा बहुतेक, पण तो आता नाही दिसत आहे त्याच्यावर लिहिलेलं. सर, आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. आता जुन्नर तालुका आजही भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. नारायणगाव बघितलं तर अगदी सोलापूर वगैरे त्या भागातनं लोक येतात शेतीची माहिती घ्यायला नारायणगाव परिसरात. आणि मी असं ऐकलंय की त्या काळामध्ये असे 2 हवेचे प्रवाह जुन्नर तालुक्यात कुठेतरी एकत्र येतात आणि त्या भागातली हवा एवढी आरोग्यासाठी चांगली आहे की ज्यावेळेला इंग्रजाचं राज्य भारतावर होतं त्यावेळेला मुंबई किंवा इंग्रजसुद्धा त्याच भागातला भाजीपाला तिथून पिकवलेला भाजीपाला खायला घेऊन जायचे. असं काही आहे? तसं काय? ओके. हा खूप म्हणजे आधुनिक काळातला इतिहास ज्याला म्हणूया आपण, तो माझ्यासमोर लगेच नाव येतं ते ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर गिब्सन. बरं. अलेक्झांडर गिब्सन हे भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून ओळखले जातात. बरं. आणि त्यांचं वनस्पती शास्त्रावर प्रचंड मोठं संशोधन होतं आणि त्यांना ते त्या छंदापायी ते जुन्नर भागामध्ये जेव्हा आले, ते जुन्नरमध्ये आले आणि जुन्नरचे होऊन गेले. इतकं त्यांनी ती एक बोटॅनिकल गार्डन स्वतःची जवळजवळ म्हणजे ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीतली 100-150 एकर परिसरातली ती गार्डन तयार केली. आज जे जुन्नर तालुक्यात 5 धरण आहेत त्याच्यापैकी एक धरण एडगाव धरण, त्या एडगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आज ते पाण्याखाली ते आहे. काही भाग त्याचा शिल्लक आहे आणि ते पाहायलाही मिळतं. आणि हे त्या अलेक्झांडर गिब्सनचे उद्गार आहेत की तुम्हाला त्यांच्या अधिकाऱ्यांना ते सांगतायत, तुम्हाला जर श्वसनाचा काही विकार असेल तर तो दूर करायचा असेल तर तुम्ही जुन्नरमध्ये या, कारण ते जुन्नरचं हवामान तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते तेवढं शरीराला आरोग्यदायी आहे आणि इथला इथल्या ज्या गोष्टी आहेत खाण्यासुद्धा ते तितक्या पोषक आहेत. इथला उगवणारा भाजीपाला असेल, फळं असतील, ही एवढे ऑक्सिजन संपृक्त आहेत की तुम्ही अवश्य इथे यावं. क्या बात आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या किंवा ॲग्रिकल्चरच्या अनुषंगाने बघितलं सगळ्याच दृष्टिकोनातनं जुन्नर हा एकदम संपन्न तालुका आहे. अगदी निश्चितच. खरं तर विनायक खोत सर मागच्या अनेक दिवसांपासून इतिहासावरती संशोधन करतात. नाणेघाटाबद्दल किंवा जुन्नर तालुक्यातल्या ऐतिहासिक कुठल्याही गोष्टी असो, असा विषय आला की सरांचं नाव समोर येतं. आणि खऱ्या अर्थानं नाणेघाटाबद्दल सर तुम्ही अगदी प्राचीन इतिहासापासून आत्तापर्यंतचे संदर्भ समजून सांगितले, त्याबद्दल धन्यवाद. सातवाहन काळाच्या राजधानीतला एक सगळ्यात महत्त्वाचा महसूल गोळा करण्याचा हा एक पार्ट होता असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ऐतिहासिक संदर्भ सरांनी सांगितलेच आहेत. पण शेती, व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी नाणेघाटाच्या अनुषंगाने किती महत्त्वाच्या होत्या त्यातून आपल्याला दिसून येतं. आणि जुन्नर तालुका ऐतिहासिक ह्या सगळ्याच जे काही ठिकाणं आहेत ते खऱ्या अर्थानं महत्त्वाचे आहेतच. त्यातलाच हा एक नाणेघाट आहे असं आपण म्हणू शकतो. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.